SPPU SE 2024 pattern student. Object Oriented Programming Unit 3 Inheritance and Polymorphism. Important question with answer with decoder who. एक्झामला डायरेक्ट थेरी प्लस प्रोग्राम्स डिफरन्स क्वेश्चनमध्ये विचारला जातो. ऑनेस्टली सांगायचं झालं तर मॅक्झिमम स्टुडंट इथे कन्फ्युजन करतात बिटवीन मेथड ओव्हररायडिंग, रन टाईम पॉलिमॉर्फिझम, ॲबस्ट्रॅक्ट क्लास, इंटरफेस, स्टॅटिक अँड डायनॅमिक बाइंडिंग. बट टेन्शन नाही, बिकॉज आजच्या या एका व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट युनिट 3 कव्हर करणार आहोत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने युनिट 3 मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम्स, डिफरन्स tables, exam ready notes. So watch till end because this unit can easily help you got more marks in object oriented programming exam. Hello engineers, my name is Shubham. I am an IT engineer and currently working in cybersecurity domain. And on this channel Decoder Bhau, I help engineering students to score better in exam with easy explanation, notes and practical concept. Today we will cover inheritance, types of inheritance, method overriding, abstract class, interface, polymorphism, runtime and compile time polymorphism, dynamic binding, important difference question. And yes, complete handwritten style PDF notes are available on Telegram channel. Link is in description. चला तर मग बघूया व्हेरी इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन. युनिट 3 इनहेरिटन्स अँड पॉलिमॉर्फिझम. Inheritance. Explain inheritance in Java. Why is inheritance needed? Explain its advantage and limitation. First understand this. Inheritance म्हणजे काय. सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर एका क्लासची प्रॉपर्टी आणि मेथड दुसऱ्या क्लासमध्ये रियूज करणे म्हणजे इनहेरिटन्स. काय करणे? रियूज. एका क्लासची प्रॉपर्टी आणि मेथड दुसऱ्या क्लासमध्ये रियूज करणे म्हणजे इनहेरिटन्स. इन जावा वी यूज एक्सटेंड कीवर्ड फॉर इनहेरिटन्स. कोणचं कीवर्ड? एक्सटेंड कीवर्ड. फॉर एक्झाम्पल, डॉग इज एन ॲनिमल, कार इज अ व्हेकल. दिस रिलेशनशिप इज कॉल्ड इज ए रिलेशनशिप. याचे ॲडव्हान्टेजेस सुद्धा विचारतात. ॲडव्हान्टेजेस काय आहेत इनहेरिटन्सचे? कोड रियुजेबिलिटी, इझी मेंटेनन्स, रिड्यूस डुप्लिकेट कोड, सपोर्ट पॉलिमॉर्फिझम. टाइप्स ऑफ इनहेरिटन्स कोणते आहेत? जावामध्ये मेनली 5 टाईप आहेत. सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, हायरार्चिकल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, हायब्रिड इनहेरिटन्स. फर्स्ट घेऊया सिंगल इनहेरिटन्स म्हणजे काय. सिंगल इनहेरिटन्स म्हणजे एक पॅरेंट आणि एक चाइल्ड. एक पॅरेंट आणि एक चाइल्ड, सिंगल. मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणजे ॲनिमल, डॉग, पपी. अँड अनदर एक्झाम्पल ग्रँडपेरेंट्स, पेरेंट्स आणि चाइल्ड. हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणजे ॲनिमल, डॉग आणि कॅट. मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे जावा क्लासेसमध्ये सपोर्ट नाही. मल्टिपल इनहेरिटन्स जावा क्लासेसमध्ये सपोर्ट होत नाही बिकॉज ऑफ डायमंड प्रॉब्लेम. बट इंटरफेसेस वापरून पॉसिबल आहे. मल्टिपल इनहेरिटन्स. हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल इनहेरिटन्स टाइप्स इज कॉल्ड हायब्रिड इनहेरिटन्स. Next, what is the method overriding? Explain it with suitable Java program. Now very important topic for Viva plus theory plus programs. Method overriding म्हणजे काय? Parent class method class मध्ये redefine करणे म्हणजे method overriding. Parent class method class child class मध्ये redefine करणे म्हणजे method overriding. Redefine करणे म्हणजे method overriding. Same method, different behavior. This is runtime polymorphism.
रनटाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? सेम मेथड बट डिफरंट बिहेवियर. टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम, कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम अँड रनटाइम पॉलिमॉर्फिझम. कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? अचिव्हड युजिंग मेथड ओव्हरलोडिंग. Achieved using method overloading. Whereas runtime polymorphism म्हणजे achieved using method overloading and method overriding. Overriding is used in runtime polymorphism, whereas overloading is used in compile time polymorphism. Runtime ला JVM डिसाइड करते कोणता मेथड कॉल करायचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन abstract क्लास अँड abstract मेथड विथ जावा एक्झाम्पल. स्टुडंटला हा टॉपिक ऑलवेज कन्फ्युजन वाटतं, बट नाव अंडरस्टँड इन सिम्पल वे. ॲबस्ट्रॅक्ट क्लास म्हणजे काय? ॲबस्ट्रॅक्ट क्लास म्हणजे इनकम्प्लीट क्लास, कॅन कंटेन abstract मेथड, नॉर्मल मेथड, ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. नेक्स्ट, एक्सप्लेन इंटरफेस इन जावा विथ सुटेबल एक्झाम्पल. इंटरफेस म्हणजे कंप्लीट अब्स्ट्रॅक्शन. इंटरफेस म्हणजे मध्ये सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स. मेथड आर पब्लिक अँड अब्स्ट्रॅक्टेड बाय डिफॉल्ट. नाव लिसन केअरफुली. एक्झाममध्ये मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत. ॲबस्ट्रॅक्ट क्लास, इंटरफेस, ओव्हरलोडिंग, ओव्हररायडिंग, स्टॅटिक बाइंडिंग, डायनॅमिक बाइंडिंग, इनहेरिटन्स, polymorphism. If you prepare only this difference table properly, you can score very fast in theory question. Telegram PDF are लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही पाहू शकता. अँड यस इंजिनियर्स, कंप्लीट युनिट 3 नोट्स विथ theory question, programs, difference table, exam format answer, important wire question available on Telegram. Link is in description. These notes are specially designed for last minute revision, exam preparation, maximum mark scoring. If this video helped you, then support the channel, like, share with friends, subscribe to Decoder Go, because your one support motivate me to create more engineering content for you. And remember, engineering is difficult only until concept become simple. See you in the next video, engineers, unit 4. आणि तुम्ही बघू शकता मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम्स. इनहेरिटन्स प्रोग्राम. राइट अ जावा प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट सिंगल इनहेरिटन्स. राइट अ जावा प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट मल्टी लेवल इनहेरिटन्स. हायरार्चिकल इनहेरिटन्स. राइट अ जावा प्रोग्राम यूजिंग कंस्ट्रक्टर. मेथड ओव्हररायडिंग and polymorphism programs. Write a Java program demonstrate method overriding. Write a Java program to demonstrate runtime polymorphism. Write Java program to demonstrate compile time polymorphism. Write a Java program to show dynamic method dispatch. हे आपल्या चॅनलचं लोगो आहे, डिकोडर गो बाय शुभम, IT इंजिनियर, सायबर सिक्युरिटी. Very important theory question, inheritance. Explain inheritance in Java. Why is inheritance needed? Explain its advantage and limitation. What is inheritance? काय म्हणतं? Inheritance is a core pillar of object-oriented programming in Java. It is a mechanism where one class acquired the property and behavior of another class. Where one class acquire the property and behavior of another class. सिंटॅक्स स्ट्रक्चर. इट इज यूज एक्सटेंड कीवर्ड्स. मगाशी आपण डिस्कस केलो. कोणचं रिलेशनशिप आहे? इज ए कार, इज ए व्हेकल. सुपर क्लास. द एक्झिस्टिंग क्लास being inherited from, also called as parent or base class. Subclass, the new class that inherits the property, also called as child or derived class. Syntax. Why is inheritance needed? Without inheritance, managing large software system becomes repetitive and error prone. Prone म्हणजे कट होणे. Inheritance is needed to eliminate redundant code across similar classes, model real world hierarchic equality,
and software allow exiting code to scale without alternating original core file. Advantages काय आहेत इनहेरिटन्सचे? कोड रियुजेबिलिटी, मेथड ओव्हररायडिंग, सर्व ॲडव्हान्टेजेस आहेत बघू शकता तुम्ही. याचं लिमिटेशन काय आहे? टाईट कपलिंग, डिक्रीज रिडायबिलिटी, मेमरी ओव्हररेड, नो मल्टिपल इनहेरिटन्स विथ क्लासेस, टाइप्स ऑफ इनहेरिटन्स जावा, सिंगल, मल्टी लेवल, सर्व आपण मगाशी डिस्कस केलो. नेक्स्ट युनिटची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, युनिट 4ची पाहू शकता तुम्ही. चॅनलला सबस्क्राईब करा, डिकोडर भाऊला. थँक्यू.